विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भारतरत्न पुरस्कारावर आज चर्चा झाली आहे। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भारतरत्न पुरस्काराबाबतचा मुद्दा उपस्थित केला। 2019च्या भाजपच्या जाहीरनाम्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याचा निर्णय खरं तर या जाहीरनाम्यात होता। विचार बदलले असतील तरी मी कधीही उभा राहणार नाही, आमचं सरकार ठराव द्यायला फाईल दाबून ठेवते याचा खेद आहे, असे यावेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले। 2019च्या भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्ष महाराज जाहीरनाम्यामध्ये आपण या संदर्भात क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांती ज्योती आई सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आपण भारतरत्न देण्याचा ठराव पुरस्कार सांगितलं। 2 ठराव झाले आणि संसदीय कामकाज मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की असं सत्ता आली तर आपण आपला विचार नाही बदलत। आपला विचार बदलला असेल तर यानंतर मी कधी अशा पद्धतीने उभं राहणार नाही। 2 अधिवेशन 5 मार्च, आज आपण 10 जुलैला आपण आहोत। माझे अध्यक्ष महाराज आपल्याला विनंती आहे, मी पुन्हा हा मुद्दा मी तुम्हाला सांगतो या सभागृहाची शपथ घेऊन की मी पुन्हा हा मुद्दा उपस्थित करणार नाही। फक्त याचं दुःख मला निश्चित आहे की ज्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारावर आयुष्य आम्ही काढलं, आमचं सरकार ठराव द्यायला फाईल अशा पद्धतीने जर दाबून ठेवत असेल तर त्याचा मला खेद आहे आणि मी प्रतिज्ञा घेतो यानंतर मी हा मुद्दा कधी काढणार। दूध भेसळीचा मुद्दा सभागृहात चांगलाच गाजला। राज्यातील अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भेसळ सुरू आहे। दूध घोटाळ्यात बड्या व्यक्तींचा समावेश असल्याचा आरोप आता पाहायला मिळतो। आमदार गोपीचंद पडळकरांनी हा आरोप केलाय। भेसळी विरोधातल्या कारवाईनंतर 25% दुधात घट झाली आहे। दूध घोटाळ्यातल्या दोषींवर कारवाई करू असे यावर प्रत्युत्तर देण्यात आले। माननीय अध्यक्ष महोदय, मला एक 2-3 स्पेसिफिक प्रश्न माननीय मंत्री महोदयांना विचारायचे आहेत। हे जे अन्न औषध प्रशासन अत्यंत कडक कारवाई ज्या दिवसापासून महाराष्ट्रामध्ये सुरू केलेल्या आहेत त्या दिवसापासून माध्यमामध्ये अनेक बातम्या येत आहेत। एका शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये अशी बातमी आली, गोट्यात जनावर नाहीत पण रोज 150 लिटर दूध जात होतं। टँकर काय काय त्यांनी कॅनलमध्ये सोडून दिले। माझा मंत्री महोदयांना एकच प्रश्न असा आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा अन्य ठिकाणी जेवढे दूध संघ आहेत त्या दूध संघामध्ये तुमच्या या कारवाई होण्यापूर्वी दूध किती येत होतं त्याचं आपण सगळं रेकॉर्ड चेक केलं पाहिजे। याच्या संदर्भामध्ये काल सभागृहामध्ये चर्चा झाली। जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, अरे अनेक पांढरपेशी माणसं यामध्ये आहेत, ते सगळे उघडे झाले पाहिजेत आणि त्यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या दूध संघाच्या संदर्भामध्ये आपण काय निर्देश देणार आहात आणि किती दिवसामध्ये ही कारवाई कराल याचं उत्तर सभागृहाला अपेक्षित आहे। सन्माननीय अध्यक्ष महाराज, या ठिकाणी पडळकर साहेबांनी जो काही प्रश्न विचारला तर आता स्पेसिफिक प्रत्येक ठिकाणची आकडेवारी माझ्याजवळ नाही आहे, परंतु ज्या दिवसापासून भेसळावरची कार्यवाही किंवा विभागानं कामकाज सुरू केलं तेव्हापासून 20 ते 25% पर्यंतची त्या ठिकाणी घट झालेली आहे। अध्यक्ष महोदय, 25% दुधात घट झाली ते संघ हे आरोपी आहेत, त्यांच्यावरती तुम्ही गुन्हे दाखल करा। आता दुसरा तपास करण्याची आवश्यकता नाही। तुम्ही एकतर त्यांचं दूध रेकॉर्ड चेक करा नाहीतर अकाउंट चेक करा। माननीय मंत्री महोदयांनी उत्तर दिलंय 25% दुधात घट आहे, मग ते कोण आहेत त्यांच्यावरती डायरेक्ट तुम्ही गुन्हे दाखल करणार का, हा माझा प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, ज्या ठिकाणी तपासणी अंती निदर्शनास आले त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।